नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या निवडणुकांची रणधुमाळी शांत झाल्यानंतर आता भाजपने हळूहळू नवनवीन बदल करण्यास सुरुवात केली आहे। भाजपने नुकतंच संघटनात्मक फेरबदलांचा मोठा निर्णय घेतला। या फेरबदलात काही जुन्या नेत्यांना नवीन जबाबदारी दिली आहे, तर काहींना या यादीमधून डच्चू देण्यात आला आहे। मात्र नव्या कार्यकारिणीत नवनाथ बन यांची मुख्य प्रवक्ते म्हणून नेमणूक करण्यात आली आहे, तर केशव उपाध्ये यांची प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे। या निवडीनंतर केशव उपाध्ये यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे। केशव यांनी गेल्या 8 वर्षापासून भाजपचे मुख्य प्रवक्ते म्हणून जबाबदारी सांभाळली। उपाध्ये यांनी नेहमीच पक्षाची बाजू आकडेवारीसह ठामपणे मांडली। आता त्यांच्या जागी नवनाथ बन यांची मुख्य प्रवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर या संदर्भामध्ये त्यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे। चंद्रकांत दादा पाटील हे अध्यक्ष असताना त्यांनी एक उदाहरण दिलेलं आठवतं। संघ परिवारात कार्यकर्ता हा पोस्ट कार्ड प्रमाणे असतो, जो पत्ता त्यावर टाकला त्या पत्त्यावर ते पोस्ट कार्ड जातं। 26 वर्षे पक्षाचं काम करीत आहे, ही जबाबदारी दिली ती पूर्ण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आणि गेली 8 वर्षे भाजपाचा मुख्य प्रवक्ता म्हणून काम करत होतो। आता पक्षाने मला प्रदेश उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली आहे, मी नेतृत्वाचा आभारी आहे, अशा शब्दात केशव उपाध्ये यांनी ट्विट करत पक्षाचे आभार मानले आहे। तर दुसरीकडे भाजपच्या या नवीन यादीवर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार टीका केली आहे। त्यांनीही ट्विटरवर एक ट्विट केले आहे। भाजपच्या नवीन कार्यकारिणीची यादी आज बघितली। उपाध्ये यांना हळूहळू सतरंजीच्या कोपऱ्यावर आणून हाकलण्याची तयारी सुरू झाली आहे, हे बघून खंत वाटली। भाजपच्या संघर्षाच्या काळात भाजपाला सत्तास्थानी पोहोचवण्यासाठी ज्या लोकांनी खस्ता खाल्ल्यात, त्यांना नव्या लोकांसाठी सतरंजा टाकण्याचे काम भाजपाने दिली आहे। ही फडणवीसांची भाजपा आहे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे। तर मित्रांनो, या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे, खाली कमेंट करून नक्की कळवा।